मी कंपनी सेक्रेटरी आणि कॉर्पोरेट लॉयर आहे. आमची होम ऑटोमेशनची मॅन्युफॅक्चरिंग युनिट आहे कोल्हापूर गडमुडशिंगीमध्ये. आज मी इथे यायचं कारण म्हणजे मी गेल्या 6 महिन्यामध्ये ब्रेस्ट मिल्क 16 लिटर डोनेट करू शकले, ज्याचा 18पेक्षा जास्त प्रीमॅच्युअर बाळांना फायदा होऊ शकला. कोल्हापुरात जे साई स्पर्श मिल्क बँक आहे तिथे मी हे दूध डोनेट करत होते. माझ्या बाळाला उरल्यानंतर माझ्याकडे जे एक्स्ट्रा दूध येत होतं त्याचा काहीतरी बेटर यूज व्हावा या दृष्टीने मी दवाखान्यात चौकशी केली. डॉक्टर सविता चौगुले यांच्याकडून मला माहिती मिळाली की आपण हे दूध डोनेट करू शकतो, ज्याचा प्रीटर्म बाळांना फायदा होऊ शकतो. जे अंडरवेट बेबीज असतात किंवा जे मृत्यूशी झुंजत असतात, ज्यांना काही डिसीजेस असतात आणि दुर्दैवाने त्यांच्या आईला दूध येऊ शकत नाही, अशा बाळांना हे डोनेट केलेलं दूध पुरवलं जातं मिल्क बँकमधून. तर मी डॉक्टरांच्या सल्ल्याने त्याप्रमाणे दूध कलेक्ट करून स्टोअर करायला सुरुवात केली. त्याची प्रोसेस अगदी सोपी आहे. आपण नॉर्मल मिल्क बॅग्समध्ये दूध कलेक्ट करतो आणि घरातल्या फ्रीजमध्ये स्टोअर करतो. फ्रीझरमध्ये ठेवलेलं दूध 4 महिन्यापर्यंत टिकू शकतं आणि फ्रीजमधलं 4 दिवसापर्यंत. मला दवाखान्यातून खूप सहकार्य मिळालं. ते घरी येऊन कलेक्ट करून जात होते मिल्क बॅग्स. तर मी अशा तऱ्हेने ओव्हर अ पिरियड ऑफ 6 मंथ्स हे दूध डोनेट केलं. आईच्या दुधाचं महत्त्व आपल्याला सगळ्यांना माहिती आहे. त्याला अमृत म्हणलं जातं किंवा त्याचं औषधा इतकं महत्त्व असतं प्रीमॅच्युअर बाळांना. त्याच्यामुळं त्यांची इम्युनिटी लवकर डेव्हलप होते, त्यांची डायजेस्टिव्ह सिस्टीम जास्त छान डेव्हलप होती, त्यांना जास्त बळ मिळतं ह्या सगळे डिसीजेसबरोबर फाईट करायला, अँटीबॉडीज लवकर तयार होतात. तर हे सगळे फायदे फॉर्म्युला मिल्कमधून मिळू शकत नाहीत. ज्या बाळांना ब्रेस्ट मिल्क मिळत नाही मिल्क बँकमधून किंवा आईकडून, त्यांना फॉर्म्युलाचं दूध दिलं जातं किंवा पावडरचं दूध आपण म्हणतो. पण त्याच्यामध्ये रिस्क असते. एकतर तेवढे न्यूट्रिएंट्स मिळत नाहीत ब्रेस्ट मिल्क एवढे, आणि शिवाय केमिकल कॉम्पोजिशन जर चेंज झालं किंवा जर मॅन्युफॅक्चरिंग बॅचमध्ये काही डिफेक्ट असेल तर त्या मुलांना फूड पॉयझनिंगचा धोका असतो. त्यामुळे ब्रेस्ट मिल्कसारखं दुसरं कुठलंही सोर्स नाही बाळांसाठी. त्या ह्यानी मी ते डोनेट करत गेले आणि हे मी माझं भाग्य समजते की मी माझ्या बाळाबरोबर अजून 18 बाळांची आई होऊ शकले. ह्याचं मला मोटिवेशन मुख्य घरातून मिळालं. लहानपणापासून मी आईवडिलांना समाजकार्य करताना बघत आली आहे. माझा कल त्यामुळे नॅचरली समाजकार्याकडे पहिल्यापासून होता. शिवाय लग्न झाल्यानंतर सासू सासरे पती हे सगळे समाजकार्याकडे त्यांचा कल असल्यामुळं मला अजून प्रोत्साहन मिळालं. मला खूप सपोर्ट मिळाला घरातून हे करायसाठी. नाहीतर खूप अंधविश्वास अंधश्रद्धा असतात लोकांच्या दूध देण्याबद्दल, की आपल्या बाळाला कमी पडेल किंवा आईच्या प्रकृतीवर बाळाच्या प्रकृतीवर काहीतरी परिणाम होईल म्हणून सुद्धा डोनेट केलं जात नाही, किंवा बऱ्याचदा खूप लोकांना माहिती नसती. तर मला वाटते की हे आपण गैरसमज मिटवणं गरजेचं आहे. समाजात ही जनजागृती होणं गरजेचं आहे. आणि मी हे आवर्जून सांगू इच्छिते सगळ्या नवीन मातांना की तुमच्याकडे जर एक्स्ट्रा दूध उरत असेल तर तुम्ही ते नक्की डोनेट करा. जवळच्या दवाखान्यात चौकशी करा. हे डोनेट करणं खूप सोपं आहे, सोयीचं आहे. तुम्ही घर बसल्या करू शकता. अजिबात कॉम्प्लिकेटेड प्रोसेस नाही आहे. तुमच्या काही मिनिटांमुळं एखाद्या बाळाला नवीन जीवन मिळून जाऊ शकतं. आणि हे वरदान फक्त नवीन मातांनाच मिळालेलं आहे. दूधदान फक्त आपणच करू शकतो, दुसरं कोणी रक्तदान किंवा अवयवदानासारखं कोणीही करू शकत नाही. त्यामुळं मी हे खूप सगळ्यांना आवर्जून सांगेन की तुम्ही नक्की पुढे या. ह्याच्यातून इन्स्पिरेशन घेऊन आपण बऱ्याच बाळांची आई होऊ शकतो आपल्या बाळाबरोबर. हे आपलं भाग्य आहे, ते आपण नक्की अवलंबूया.